नमस्कार, जय हिंद. मी शुभांगी सुक्रे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते ठाणे शहर पोलीस शिपाई भरतीच्या मराठी व्याकरणाच्या प्रश्न उत्तरांच्या विश्लेषणामध्ये. तर हा पेपर आहे मार्च 2026 मध्ये झालेला. 2024-25 ची एक्झाम होती जी 2026 मध्ये घेण्यात आली. तर त्या पेपर मधला ठाणे शहर हा जो काही जिल्हा आहे याच्यामधले मराठी व्याकरणाचे प्रश्न आज आपण इथे बघणार आहोत विश्लेषणासहित. स्टार्टिंगलाच सांगते की इथं पेपर पॅटर्न अजिबात फॉलो नाही केले, म्हणजे 25 प्रश्न अजिबात नाही विचारलेत. मग किती आले होते, कुठल्या कुठल्या टॉपिक वर होते, सोपे होते की अवघड होते, हे सगळ्यावर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर मग सुरुवात करूयात व्हिडिओला. ठाणे शहरचे मराठी व्याकरणाचे प्रश्न बघूयात. काय सगळ्यात पहिला प्रश्न आपल्याला दिसतोय वर्णांची उच्चारस्थानेवर. प्रश्न काय आहे तर बघा, चाप किंवा चाप दोन प्रकारे उच्चार होतो याचा. ठीक आहे, चाप किंवा चाप या शब्दाचा तालव्य उच्चारानुसार, तालव्य म्हणजे याला काय म्हणायचंय, याचा उच्चार काय आहे, चाप. तालव्य म्हणजे च्या शेवटी याचा उच्चार ना. मग या तालव्य उच्चारानुसार पुढील पैकी कोणता अर्थ होतो? चिमटा, धनुष्य, चाफा आणि चाबूक. काय येईल बरोबर? चाप का चाप? तालव्य उच्चार सांगितलाय म्हणजे चाप. मग चापला काय म्हणतो आपण? चापला काय म्हणतो? चाप या शब्दाचा एकच अर्थ होतो, तो म्हणजे धनुष्य. चाप म्हणजे चिमटा आणि चाप म्हणजे धनुष्य. चिमटा हा दंत तालव्यवाला चापचा अर्थ झाला आणि तालव्यवाला चापचा अर्थ झाला धनुष्य. त्यामुळे ऑप्शन सेकंड आला राईट. पुढचा प्रश्न आहे, लू हा वर्ण उच्चारस्थानानुसार पुढील पैकी कोणत्या प्रकारात येतो? हा प्रश्न सुद्धा वर्णांची उच्चारस्थाने या टॉपिक वरचा आहे. वर्णांची उच्चारस्थाने. केटीएम दो ही ट्रिक प्रत्येकाने पाठ केली असेलच आपली वाली, हो ना. कचट तप केटीएम दो लाईन नुसार लक्षात ठेवण्यासाठी ही ट्रिक आहे आपली. आता लू हा कशामध्ये येतो हे आपल्याला ओळखायचंय. दंत्य, मूर्धन्य, कंठौष्ठ्य आणि दंतौष्ठ्य. तर आता दंतौष्ठ्य म्हणजे दात आणि ओठ, कंठौष्ठ्य म्हणजे कंठ आणि ओठ, मूर्धन्य म्हणजे केटीएम, एम म्हणजे म. 3 नंबरला कोणाचा गट आहे? क च ट. मग ट च्या गटात आहे का हा? ट ठ ड ढ न र श ळ आणि रू. लू नाहीये, रू आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे मूर्धन्य मध्ये सुद्धा येणार नाही. पहिला आहे दंत्य, तर ह्याच्यात येणार आहे आपला लू हा वर्ण. का? कारण दंत्य म्हणजे डी, डी के टी एम डी म्हणजे 4 नंबरला कोण आहे? क च ट त. त चा गट आहे. मग कोण कोण आहे दंत्य वर्णामध्ये? तर त थ द ध न, ल स आणि लू क्लुप्ती मधला हा सुद्धा ह्याच्यामध्ये येतो. ठीक आहे, मग ऑप्शन आला राईट आपला, फर्स्ट ऑप्शन राईट. पुढचा प्रश्न, खालीलपैकी योग्य संधीचा पर्याय निवडायचा आहे. चतु अधिक सूत्री, चतुसूत्री. आता चतु विसर्ग अधिक सूत्री चतुसूत्री का चतुर अधिक सूत्री चतुसूत्री, कुठला पर्याय योग्य? कोणाला पहिला उकार, कोणाला दुसरा उकार, हे आपल्याला इथे ओळखायचंय. बघा काय येईल बरोबर. आता र चा विसर्ग झालेला आहे इथे. ठीक आहे, चतुर अधिक सूत्री चतुसूत्री आहे, तर मग पर्याय कुठला योग्य? नक्की कुठला वाला सूत्री आहे? स ला पहिला उकार की स ला दुसरा उकार? तर सूत्रीवाला स ला दुसरा उकार आहे. ठीक आहे, सूत्रीवाला स ला दुसरा उकार, हा वाला सूत्री बरोबर आहे. त्यामुळे चतुर अधिक सूत्री, र चा विसर्ग झाला चतुसूत्री, शब्द तयार झाला, म्हणून ऑप्शन फर्स्ट आला राईट. संधीवरचा प्रश्न आहे. संधी टॉपिक आजकाल जास्तीत जास्त जिल्ह्यांमध्ये जास्त प्रमाणामध्ये विचारला जातोय, त्यामुळे याचा अभ्यास वाढवा तुम्ही. ठीक आहे, चला पुढे. खालील पर्यायांपैकी चुकीचे स्त्रीलिंगी रूप असलेली जोडी निवडा. चुकीचं स्त्रीलिंगी रूप कोणाचं आहे? विद्वान, तो विद्वान, ती विदुषी, तो भगवान, ती भगवती, तो बोका, ती भाटी, तो विधाता, ती विधाती दिलंय. तर कुठली जोडी चुकीची असेल ती आपल्याला इथे ओळखायची आहे. चुकीची जोडी कुठे आहे? तर तो विधाता, ती विधाती नसून ती विधात्री आहे. त्री त अधिक र अधिक ई, म्हणून चुकीची जोडी आहे ऑप्शन 4 वर. ठीक आहे, चला पुढे 5 नंबरचा प्रश्न. कुणी काहीही म्हणा, हा मार्ग काय मी सोडणार नाही. तर अधोरेखित केलेल्या सर्वनामाच्या प्रकाराचा योग्य पर्याय कोणी शब्दाला अधोरेखित केलेला आहे? तर कोणी कशामध्ये येईल? प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम, संबंधी सर्वनाम आणि दर्शक सर्वनाम. काय येईल कोणी?
आता कोणी प्रश्न विचारल्याचा बोध होतो का? कोणी काहीही म्हणा, म्हणजे हा ते म्हटलंय, तो ते म्हटलंय, काहीच नाही कळते. तर कोण आणि कोणी आणि काय हे शब्द कोणत्या नामाऐवजी वापरले निश्चित कळत नाही, म्हणून हे अनिश्चित किंवा सामान्य सर्वनामामध्ये येतं, म्हणून ऑप्शन सेकंड राईट. यस. जाऊयात पुढे. नागरिकाने आपणाला राष्ट्रभक्त मानले पाहिजे. अधोरेखित केलेल्या सर्वनामाच्या प्रकाराचा योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. अधोरेखित केले आपणाला या शब्दाला. पुरुषवाचक सर्वनाम, सामान्य सर्वनाम, संबंधी सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम. काय येईल बरोबर? नागरिकाने आपणाला म्हणजे ज्याचं त्याने, नागरिक म्हणजे प्रत्येक व्यक्ती, सुजाण नागरिक, प्रत्येक व्यक्तीने आपणाला म्हणजे स्वतःलाच राष्ट्रभक्त मानलं पाहिजे, म्हणजे ज्याने त्याने ज्याला त्यालाच. असं एका वाक्यामध्ये दोघं आले, एक नाम आणि एक सर्वनाम आलेलं आहे आणि दोघंही स्वतःचा बोध करून देतात, तेव्हा ते असतं आपलं आत्मवाचक सर्वनाम. आत्मवाचक सर्वनामामध्ये 3 जण आहेत, आपण, स्वतः आणि नीच, हे 3 सर्वनाम आहेत. आत्मवाचक सर्वनाम वाक्यात आहे हे कधी ओळखायचं? जेव्हा एका वाक्यात 2 जण असतात. कोण दोघं? एक नाम एक सर्वनाम असतं किंवा दिलेली दोघंही सर्वनाम असतात आणि ते दोघंही स्वतःचा बोध करून देतात असं जेव्हा कळतं, तेव्हा ते असतं आपलं आत्मवाचक सर्वनाम. प्लस अजून एक वाक्य लक्षात ठेवायचंय की आत्मवाचक सर्वनाम असलेल्या वाक्यामध्ये आपण या सर्वनामाने वाक्याची सुरुवात कधीच नाही होत. भले ते सेकंडला येईल किंवा नंतर येईल, पण स्टार्टिंगला आपण शब्द आत्मवाचक मध्ये कधीच नाही येत. कळालं? पुढचा प्रश्न आहे, झाड पाडले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. शक्य क्रियापद, प्रयोजक क्रियापद, संयुक्त क्रियापद, सहाय्यक क्रियापद. झाड पाडले. आता पाडणारा कोण? दिलेले नाहीये. कोणी पाडले माहिती नाहीये. समजा शुभांगी मॅडमने झाड पाडले, करता कोणी दिलेला नाहीये, बरोबर? कर्त्याने क्रिया केलेली नसून त्यांनी पाडले, पण पडण्याची क्रिया कोण करतंय? क्रियापदात दिलेली क्रिया, पडण्याची क्रिया झाड करताय ना. म्हणजे क्रियापदात दिलेली क्रिया करता स्वतः करत नसून दुसरंच कोणाकडून तरी क्रिया करून घेते, म्हणजे पडण्याची क्रिया इथं झाडाने केलीये, म्हणून याला म्हणायचं प्रयोजक क्रियापद. महत्वाचं आहे प्रयोजक क्रियापद. तसं तर क्रियापदात दिलेली क्रिया करण्याचं काम हे नेहमी कर्त्याचं असतं, बट या टाईपच्या वाक्यामध्ये कर्ता स्वतः नाही करत क्रिया, तर ती क्रिया करण्यासाठी कोणाला तरी प्रोत्साहित करतोय आणि दुसरंच कोणीतरी क्रिया करते क्रियापदातली, मग त्याला म्हणायचं प्रयोजक क्रियापद. राईट? ऑप्शन सेकंड राईट. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, मी खात्रीने पास होईल हे वाक्य क्रियापदाच्या अर्थानुसार कोणत्या प्रकारचे वाक्य? क्रियापदाच्या अर्थानुसार पडणारे 4 प्रकार आणि वाक्याच्या अर्थानुसार पडणारे 5 प्रकार, दोघांमध्ये फरक आहे. क्रियापदाच्या अर्थानुसार पडणारे प्रकार स्वार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थी, संकेतार्थी. स्वार्थी म्हणजे फक्त काळाचा बोध होतो, आज्ञार्थी म्हणजे आज्ञा दिल्याचा बोध होतो, विद्यार्थी म्हणजे वाविव्य प्रत्यय असतो आणि संकेतार्थी म्हणजे जर तरचा संबंध असतो. खात्रीने पास होईल, काय केले? फक्त इथं होईल म्हणजे भविष्यकाळ एवढंच कळतंय, ना वाविव्य प्रत्यय आहे, ना कर्तव्य, योग्यता, शक्यता, काहीच नाही कळत आहे. ठीक आहे. हा, तर याच्यामध्ये फक्त साधं वाक्य कळते आणि फक्त काळाचा बोध होतो की बाबा हा भविष्यकालीन क्रियापद आहे, संकेत वगैरे दिलेला कशाचाच बोध होत नाही, म्हणून हे आहे आपलं स्वार्थी क्रियापद. ऑप्शन फर्स्ट राईट. पुढचा प्रश्न, झटकन, पटकन, पटपट, टपटप हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आहेत? अनुकरण दर्शक, प्रकार दर्शक, निश्चय दर्शक, यापैकी नाही. काय येईल बरोबर? आता हे काय आहेत आपले? झटकन, पटपन, पटपट आणि टपटप हे शब्द नादानुकारी आहेत, प्लस टपटप आवाजाचा बोध, ध्वनिदर्शक शब्द आहेत, म्हणून याला रीतिवाचकचा जो प्रकार आहे अनुकरण दर्शक क्रियाविशेषण अव्ययाचे हे शब्द आहेत. नादानुकारी शब्द ध्वनीचा बोध होतो. ऑप्शन फर्स्ट राईट. ठीक आहे. पुढचा प्रश्न, छे, छट, हॅट आणि उहू हे कोणत्या प्रकारचे केवल प्रयोगी अव्यय आहेत? तिरस्कार दर्शक, मौन दर्शक, शोक दर्शक, विरोध दर्शक. आता छे हे हा शब्द काय करतो? कुठला केवल प्रयोगी अव्यय आहे? तर विरोध दाखवतो हा. छे, मी नाही जाणार तिकडं, किंवा छे, मी अशी वागलेच नाही, बरोबर ना? म्हणजे त्या गोष्टीला नकार, विरोध देतोय आपण, म्हणून हे शब्द आहेत आपले विरोध दर्शक केवल प्रयोगी अव्यय. ऑप्शन फोर्थ राईट. सर्वांना समज दिली जाईल या वाक्यातील प्रयोग ओळखायचा. पुढचा प्रश्न आहे आपला 11 नंबरचा, ठाणे शहर मधला.
पर्याय आहेत कर्मकर्तरी प्रयोग, शक्य कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग, भावकर्तरी प्रयोग. सर्वांना समज दिली जाईल. आता देणारा कोण दिलंय का इथे? समज देणारा कोण दिलेला नाहीये. जो कोणी घेऊ कर्त्याला कडून प्रत्यय येईल. जो कोणी करता येईल शुभांगी मॅडम कडून, फॉर एक्झाम्पल शुभांगी मॅडम कडून सर्वांना समज दिली जाईल. जो कोणी करता घेऊ कर्त्याला कडून प्रत्यय लावू, म्हणजे हा कुठला प्रयोग आहे आपला? नवीन कर्मणी प्रयोग. पर्यायामध्ये तर मॅडम दिलेलंच नाहीये. हा प्रश्न रद्द तर नव्हता झाला, तर अजिबात नाही. नवीन कर्मणी प्रयोगाचंच दुसरं नाव आहे कर्मकर्तरी प्रयोग, म्हणून ऑप्शन फर्स्ट आपला राईट असणार आहे. प्रश्न नीट वाचायचा, उत्तर पर्याय नीट बघायचे, अजिबात नजर चुकीने इकडे तिकडे झालं नाही पाहिजे उत्तर. ठीक आहे, कारण सिली मिस्टेक आपल्या बऱ्याच होत राहतात, तर त्याच्याकडे आपल्याला जरा आता गांभीर्याने लक्ष द्यायचं आहे. ऑप्शन फर्स्ट राईट. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, अनारसा, किडूक मिडूक, गदारोळ हे शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत? हा प्रश्न आपला शब्दसिद्धी टॉपिक वरचा आहे. शब्दसिद्धी आपण बऱ्याच वेळा काय करतो? स्किप करतो, कारण आपल्याला ते लक्षात नाही राहत. पण या सगळ्या पाठांतराच्या गोष्टी आहेत. पीवायक्यू मधले जरी आपण शब्दसिद्धीचे प्रश्न केले तरी सुद्धा आपला बराच फायदा आपल्या नेक्स्ट पेपरला होऊन जातो. तेलुगू, तमिळ, कानडी आणि गुजराती. तर अनारसा हा याच्या आधी सुद्धा एक्झामला विचारून झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला कळते की किडूक मिडूक आणि गदारोळ सुद्धा तेलुगू भाषेतूनच मराठीत घेण्यात आलेले आहेत, म्हणून ऑप्शन फर्स्ट राईट. पुढचा प्रश्न, धातू खेरीज, खेरीज म्हणजे शिवाय, धातू शिवाय इतर शब्दांना प्रत्यय लावून जे शब्द तयार होतात त्यांना डॅश डॅश म्हणतात. आता धातूला प्रत्यय लागून जे शब्द बनतात त्यांना आपण धातू साधित म्हणतो, पण धातू सोडून इतर शब्दांना प्रत्यय लागून जे शब्द तयार होतात त्या शब्दांना आपण काय म्हणतो? कृदंत, धातू साधित, तद्धिते, वरील पैकी नाही. काय म्हणतो? धातू शिवाय म्हणजे शब्दाच्या जातींना प्रत्यय लागलेले असतात तेव्हा त्या शब्दांना आपण तद्धिते किंवा नामसाधिते असं म्हणतो. ठीक आहे, तद्धिते शब्द ऑप्शन 3 राईट. नेक्स्ट, खालीलपैकी व्याकरणदृष्ट्या शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे मनस्थिती हा शब्द कसा शुद्ध लिहिला जातो? मनस्थिती, आता स्थिती आहे का स्थिती आहे, प्लस मध्ये विसर्ग आहे की नाहीये, पहिली वेलांटी दुसरी वेलांटी कोणाला आहे ते व्यवस्थित आपल्याला इथे बघायचंय. मनस्थिती आहे, मन स्थिती, विसर्ग आहे मध्ये, त्यामुळे ऑप्शन सेकंड राईट. 15 नंबरचा प्रश्न, आज मी राहिलेल्या 5 प्रकरणांचा अभ्यास संपवणारच, मग डॅश डॅश असा वैभवीने निश्चय केला. कुठली म्हण येईल इथे? खायला काळ भुईला भार, शेंडी तुटो की पारंबी तुटो, करीन ती पूर्व, पडत्या फळाची आज्ञा घेणं. आता राहिलेल्या 5 प्रकरणांचा अभ्यास मी काही पण करून आज संपवणारच, म्हणजेच शेंडी तुटो की पारंबी तुटो, म्हणजे तिकडे काही पण होऊ दे मी हे करणार म्हणजे करणारच असा दृढ निश्चय केलाय. म्हणजे कुठली म्हण आली? शेंडी तुटो की पारंबी तुटो. ऑप्शन सेकंड राईट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लेखन दृष्ट्या पुन्हा एकदा अचूक शब्द, म्हणजे आता शुद्ध लेखनाच्याच नियमाप्रमाणे पुन्हा शुद्ध शब्द विचारलाय. शब्द आहे हळूहळू. आता पहिला उकार की दुसरा उकार, पहिल्या ळला पहिला, दुसऱ्या ळला दुसरा, किंवा दोघं पण पहिल्या उकाराचे दोघं पण दुसऱ्या उकाराचे, नक्की कसं लिहितो आपण? तर हळूहळू या शब्दामध्ये दोन्ही पण ळला दीर्घ उकार आहे, म्हणजे दुसरा उकार आहे. ऑप्शन 3 राईट. पुढे, मान मोडून काम केल्याशिवाय मान मिळत नाही, या वाक्यामध्ये 2 मान शब्द आहे, तर या वाक्यातील अधोरेखित केलेल्या शब्दाचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. अधोरेखित केले सेकंड वाल्या मान शब्दाला, तर तो वाला मान म्हणजे काय? शरीराचा अवयव, नजराना, मोठेपणा, भेटवस्तू. आता मान मोडून काम केल्याशिवाय म्हणजे मेहनत केल्याशिवाय असा त्याचा अर्थ आहे. मान मिळत नाही म्हणजेच जगात आदर भेटत नाही, रिस्पेक्ट भेटत नाही, हा त्याचा अर्थ आहे. तर मग त्या मानचा अर्थ काय झाला ज्याला अधोरेखित केलाय? तो म्हणजे मोठेपणा भेटत नाही. ऑप्शन 3 राईट. नेक्स्ट, महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोणास म्हणतात? खूप जास्त जिल्ह्यांमध्ये रिपीट झालेला हा प्रश्न आहे आपला, यावर्षी सुद्धा विचारला जाऊ शकतो, त्यामुळे प्रत्येकाने अभ्यास करा. प्रत्येक पीवायक्यू गरजेचे आहे. तुम्ही जरी या जिल्ह्याचा फॉर्म भरणार असाल तरी सुद्धा बाकी जिल्ह्याचे पीवायक्यू अगदी तोंडपाठ करायचे. ठीक आहे, महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार
संत चोखोबा, संत एकनाथ, संत गाडगेबाबा, संत नामदेव. महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोणाला म्हटलं जातं तर संत नामदेव महाराजांना. कीर्तनकार आणि भारुडकार दोघांमध्ये फरक आहे. भारुडे जर म्हटलं कोणी सुरुवात केला प्रचार प्रसार तर संत एकनाथ महाराज. ठीक आहे. आणि आद्य कीर्तनकार विचारलं तर संत नामदेव महाराज. पुढे 19 नंबरचा प्रश्न. सागरने शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी अतिशय चिकाटीने प्रयत्न केले. ठीक आहे. या वाक्यातील अधोरेखित भागासाठी योग्य असणाऱ्या अलंकारिक शब्दाचा पर्याय निवडा. अतिशय चिकाटीने प्रयत्न केले म्हणजे काय? भीष्म प्रतिज्ञा, भगीरथ प्रयत्न, द्रविडी प्राणायाम आणि घाण्याचा बैल. चिकाटीने प्रयत्न करणं म्हणजेच काय? भगीरथ प्रयत्न करणं, खूप जास्त मेहनत घेणे. आता भीष्म प्रतिज्ञा म्हणजे खडतर प्रतिज्ञा आणि द्राविडी प्राणायाम म्हणजे एखादी गोष्ट सरळ मार्गाने न करता गुंतागुंतीच्या मार्गाने करणं. आहे सोपी, त्याला सोपा मार्ग आहे तरी सुद्धा तो मार्ग सोडून गुंतागुंतीच्या मार्गाने ते काम पूर्ण करणं म्हणजेच द्राविडी प्राणायाम करणं. ठीक आहे. चला ऑप्शन सेकंड आला राईट. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी धातू साधित विशेषण कोणते? धातू साधित विशेषण विचारले. काळा फळा, पेटती काडी, 10 वह्या, सुंदर गुलाब. विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. नाम कोण आहे? फळा, काडी, वह्या, गुलाब हे 4 जण नाम आहेत. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द. कसा फळा? काळा. कशी काडी? पेटती. कशा किती वह्या? 10. कसा गुलाब? सुंदर गुलाब. आता ही 4 झाले विशेषण, बरोबर. मग आता धातू साधित विशेषण ओळखायचं आहे म्हणजे धातूला प्रत्यय लागून तो शब्द विशेषणाचं काम करतो असा शब्द आपल्याला इथे ओळखायचा आहे. काळा हे गुणविशेषण आहे, 10 संख्या विशेषण आहे, सुंदर गुणविशेषण आहे. बरं राहिला एक शब्द पेटती. या शब्दामध्ये पेट हा मूळ, पेटण्याची क्रिया म्हणजे पेट हा धातू आहे, ती हा प्रत्यय लागलाय आणि तो शब्द वाक्यात विशेषणाचं काम करतोय म्हणून त्याला म्हणायचं धातू साधित विशेषण. ऑप्शन सेकंड राईट. पुढचा प्रश्न आहे नानांचा अभिनय वाखाणण्यासारखा आहे. जुना प्रश्न आहे हा, याच्या आधीच्या पेपरमध्ये सुद्धा विचारला होता. या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. उद्गारार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थी आणि विधानार्थी. कुठला येईल वाक्याचा प्रकार? साधं वाक्य, वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह सुद्धा नाहीये, कोणाला आज्ञा पण ऑर्डर पण नाही सोडलीये किंवा अव्यय प्रत्यय पण नाहीये क्रियापदाला. साधं वाक्य आहे, बाकी कशाचाच बोध होत नाही म्हणून हे वाक्य काय आहे? आपलं विधानार्थी आहे म्हणून ऑप्शन 4 राईट. ठीक आहे. चला तर स्टार्टिंगलाच म्हटलं होतं इथं पेपर पॅटर्न फॉलो केलेला नाहीये. 25 प्रश्न न विचारता फक्त 21च प्रश्न ठाणे शहरमध्ये यावर्षी विचारले होते. बरं असं गरजेचं नाहीये की गेल्या वर्षी 21 प्रश्न विचारले म्हणजे आता येणाऱ्या वर्षी सुद्धा 21च प्रश्न विचारतील, असं काही गरजेचं नसतं. 25ही विचारू शकतात. त्यामुळे प्रत्येक विषयाचा इक्वली अभ्यास करायचा आहे आणि माझं एकच सांगणं आहे की इथं आपण फक्त प्रश्न उत्तरांची रिव्हिजन घेतो. पण जर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर नसतील तर आपल्या कन्सेप्ट वाला बॅच आहेत, बेसिक टू ऍडव्हान्स पर्यंत तुम्हाला घेऊन जातात. त्या बॅच जर एकदा तुम्ही केल्या तर PYQ किंवा अतिसंभाव्य किंवा मॉक टेस्ट कितीही तुम्ही सोडवल्या तरी तुमचा स्कोर वाढतो. पण जर कन्सेप्ट क्लिअर न करता तुम्ही डायरेक्ट PYQ बघितले तर ते रट्टा मारण्यासारखं आहे आणि पोलीस भरती रट्टा मारण्यासाठी नाही. त्यामुळे ज्यांचा अजूनही वेळ गेलेली नाहीये, ज्यांचा अभ्यास नाही झालाय, कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. ठीक आहे. चला फाईल सेव्ह करून घेते म्हणजे तुम्हाला नंतर फाईल कधी वाटलं तुम्हाला अभ्यासाला फास्ट मध्ये तर तुम्ही अभ्यासू शकाल. ठीक आहे. चला बाय बाय, टेक केअर, विश ऑल द बेस्ट. जय हिंद.